नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे भरपूर प्रोटीन्स असलेला ओट्सचा चिला. भरपूर फायबर असलेला हा चिला ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घेतले आहे 1 कप ओट्स. यावर आता झाकण ठेवू आणि याची पावडर तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये ही पावडर आता ट्रान्सफर करून घेतली आहे. यामध्ये घालू आता पाऊण कप दही. दही आणि ओट्सची पावडर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आता घालायचे आहे अर्धा कप पाणी, पण ते लागेल तसे आपल्याला हळूहळू पाणी घालायचे आहे. आता पाण्यामध्ये हे चांगले मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आता घालायचे आहे बारीक करून घेतलेली ही ढोबळी मिरची, किसून घेतलेला अर्धा गाजर, मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 1 मूठभर कांद्याची पात, चवीनुसार मीठ. हे सर्व आता चांगले मिक्स करून घेऊ. सुरुवातीला पाणी घालताना थोडे पाणी घातले होते. आता अर्धा कपातले आणखीन काही पाणी उरलेले आहे ते यामध्ये आता घालूया. हे पाणी घालून हे सर्व आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. भाज्या आणि हे सर्व मिश्रण आता चांगले मिक्स झाले आहे. गॅसवर तवा तापायला ठेवला आहे. त्यावर अगदी थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. कमीत कमी तेलाचा वापर करून ही रेसिपी बनवायची आहे. तापलेल्या तव्यावरती 1 डाव मिश्रण हे आता ओतायचे आहे आणि सर्व बाजूने पसरून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे. खालच्या बाजूने चांगले भाजले गेले आहे ते आता पलटून घेऊया. छान खरपूस भाजले गेले आहे. कलरही चांगला आला आहे. असेच आता आपल्याला दोन्ही बाजूने छान असे भाजून घ्यायचे आहे. आता पलटून घ्यायचे आहे. दोन्ही बाजूने खमंग खरपूस असे भाजून झाले आहे ते आता काढून घेऊ. तव्याला एकदा तेल लावल्यानंतर पुन्हा तेल लावले नाही आहे. असाच आणखी एक चिला करून घेऊया. आता खालची बाजू भाजली गेली आहे ती पलटून घेऊया. उलटताना चिला अलगद उलटायचा आहे, नाहीतर तो तुटू शकतो, फाटू शकतो. दोन्ही बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे. खरपूस भाजलेला हा चिला आता आपण काढून घेऊया. भरपूर प्रोटीन्स, भरपूर फायबर असलेली ही रेसिपी करायलाही अगदी सोपी आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर हा चिला तुम्ही खाऊ शकता. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी नाश्त्याला हा उत्तम पर्याय आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि एक लाईक तर नक्कीच करा. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.